महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन सुरू आहे। गेल्या 5 दिवसापासून हे धरणे आंदोलन सुरू आहे। चंद्रपूर शासकीय महाविद्यालयामध्ये हे धरणे आंदोलन सुरू आहे। अनेक परिचारिका या ठिकाणी धरणे आंदोलनात बसले आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी रुग्णाची गैरसोय होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे बघितलं गेलं तर काही शस्त्रक्रिया, महत्त्वाच्या ज्या शस्त्रक्रिया आहे त्या पुढे ढकलण्यात आल्याचे चित्र सध्या तरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। हा आंदोलन जर असाच सुरू असला तर त्याच्या कुठेतरी परिणाम हा रुग्णसेवेवर पडणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे परिचारिका नेमके काय काय मागणी आहे? 5वा दिवस आहे आपला, शासनाने दखल घेतली आहे की नाही, आजपर्यंत तरी सध्या शासनाने दखल घेतली नाही। परिचर्येच्या हक्काच्या न्यायिक अशा मागण्या आहेत, ज्यांच्यासाठी आम्ही संपावर न जाण्यासाठी भरपूरदा निवेदनं दिलेली आहेत। आम्ही रुग्णसेवा विस्कळीत करायची आमची कुठलीही इच्छा नाही, परंतु ज्या साध्या लहान लहान मागण्या आहेत त्या पण शासन मान्य करायला तयार नाही। जसे नॉमेनक्लेचर, फक्त एक GR काढून हा मार्ग निघू शकतो का? नर्सिंग स्टाफ एज नर्सिंग ऑफिसर अशी आमची साधी मागणी आहे, ज्याला कुठलेही पैसे लागत नाही। 80-20चा GR जो समसमान स्त्री आणि पुरुषांना या व्यवसायात येण्याची संधी देतो, याची आमची मागणी आहे। नर्सिंग अलाउन्स जो फक्त परिचर्या व्यवसायाला मिळू शकतो, अन्य इतर कोणतेही व्यवसाय त्याची मागणी करू शकत नाही। कारण परिचर्या ही 24x7 रुग्णाच्या सेवेत असते आणि हाय रिस्क मध्ये असते। त्याच्यामुळे कित्येक परिचारिकांचे कोरोना काळात बळी गेलेले आहेत, प्रताडित करण्यात आलेले आहे परिचारिकांना। म्हणून या मागण्या पूर्ण न झाल्या, त्याच्यामुळे आमचा हा संप अजून सतत चालू आम्ही समोर ठेवणार आहे। पुढची भूमिका काय असणार सरकारने लवकर मागणी करून घेतली? आम्ही बेमुदत संप 18 तारखेपासून चालू केलेला आहे आणि तो तसाच सुरळीत चालू राहणार। कारण आमच्या न्यायिक आणि हक्काच्या मागण्या आहे। मागच्या 40 वर्षापासून परिचर्या व्यवसायाचे साधे भत्ते सुद्धा बदललेले नाही आहे। परिचर्या व्यवसायाला पाहिजे तसा दर्जा मिळत नाहीये। यासाठी आम्ही सतत लढत राहणार, जोपर्यंत दर्जा मिळणार नाही तोपर्यंत। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन असं सुरू राहण्याची भूमिका परिचारिका संघटनेत घेतली आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।